सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या संघ मुख्यालय परिसरातले सीसीटीव्ही बंद असल्याचं उघड झालं। जे संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर आहे, ज्या संघ मुख्यालयाच्या परिसरात दहशतवाद्यांचा एन्काउंटरही झाला, ज्या संघ मुख्यालयाच्या अगदी जवळ चक्क पाईप बॉम्ब आढळला, त्या संघ मुख्यालयाच्या परिसरातले हायटेक सीसीटीव्ही बंद असल्याचा धक्कादायक आरोप केला जातोय। या आरोपांना पुष्टी देणारा एक प्रकार उघड झाला। 3 आठवड्यांपूर्वी झालेल्या एका हिट अँड रन प्रकरणातून नागपूरच्या बडकस चौक ते ऐचित मंदिर या भागात एका वृद्धाला 7 जूनच्या पहाटे एका निळ्या रंगाच्या गाडीने उडवलं। मात्र ती गाडी कोणती हे अजूनही पोलिसांना कळू शकलेलं नाही। संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज लगेच मिळणं अपेक्षित होतं, मात्र ते मिळालं नाही। पोलिसांचे हात अजूनही रितेचे आहेत। यातून या हाय सिक्युरिटी झोनमधील सुरक्षा व्यवस्था किती रामभरोसे सोडली आहे याची कल्पना येईल। संघ मुख्यालय परिसरात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडत नसेल तर या अतिसंवेदनशील भागाची सुरक्षा पोलीस कशी करणार असा सवाल उपस्थित होतोय। तसंच या भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेचे आहेत का याचं उत्तर पोलिसांनी देणं गरजेचं आहे। मी आता रोज फोन करून झालो, कॉन्स्टेबल PI सगळ्यांना माझ्याजवळ नंबर आहे, हो होऊन जाईल, करून देतो, तपासात आहे, ह्याच गोष्टी चालू आहे उडवाउडव। जिथे ॲक्सिडेंट झाला बिलकुल 10-15 मीटर वर्गावरच कॅमेरे आहे, या साईडने अशी फोकस करून झाले। आणि ती गाडी जर चालली इथून नवापुऱ्यातून गाडी गेली तर गंगाबाई घाट चौकातलाही कॅमेरा बंद आहे, हे 3ही कॅमेरे बंद आहे। कॅमेरे चालू आहे तुमचे, तर कारचा नंबर तर चालन बरोबर 3 महिन्या अगोदर लोकांना चालन बरोबर मिळाले। आता माझे मित्रमंडळीच आहे, त्यांना चालन आलेले आहे त्या तिथलेवाले, पण या कारचा नंबर अजूनपर्यंत काऊन नाही शोध। तुमच्या माझ्यासारखे आणखी वृद्ध आहे, जवान आहे, हे असं लोकांना उडवून आणि माहिती नाही पडन, त्यांच्या शोध नाही लागणार एवढाले दिवस, तर मग काय मतलब। मग तिथं संघाच्या बिल्डिंग आहे, सर्व व्यवस्थित आहे, मागं तिथं बॉम्बने गाडी आली होती बॉम्बची, मग तेव्हा वगैरे कसं शोध लावला किंवा हेच काम साधारण नागरिक नसता, मोठा उच्च पद अधिकारीतला राहिला असता, नेतागिरीमधला राहिला असता, तर मग शोध तर एका दिवसात लागला असता। दरम्यान वयोवृद्ध मुकुंद भाबरे यांना धडक देणाऱ्या निळ्या कारचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। येणाऱ्या 8 दिवसात मुकुंद भाबरे यांच्या अपघातासाठी जबाबदार असलेल्या कार चालक आणि कारचा शोध नागपूर पोलीस लावतील असा विश्वास राहुल मदने यांनी व्यक्त केला। दरम्यान बडकस चौकासह त्या परिसरातील इतर महत्त्वाच्या चौकांवरचे सीसीटीव्ही सुरू असल्याचा दावा राहुल मदने यांनी केला। आपल्यासोबत झोन 3चे DCP राहुल मदने सर आहेत। सर, मुकुंद भाबरे या 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला अपघातामध्ये, 3 आठवडे उलटले, मात्र ती निळी कार अजून सापडत नाही। त्या संदर्भात ही घटना जवळपास सकाळची 5:30च्या आसपासची घटना आहे। त्यावेळेस नेमकंच उजाडलेलं होतं आणि त्या गाडीची लाईट पण सुरू होती। जी काही घटना घडली त्याची गाडी ब्ल्यू कलरची गाडी आहे, त्याची आपण इन्फॉर्मेशन मिळाली तर ती व्हेन्यू मॉडेल हुंदाई कंपनीचं आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे। कालची वेळ होती आणि त्यावेळेस गाडीचा समोरचे लाईट आणि बॅक लाईट पण चालू असल्यामुळे त्याचा नंबर आम्हाला क्लिअर होत नाही आहे कॅमेऱ्यामधून, ते एक आम्हाला अडचण झाली, पण निश्चितच आम्ही ते शोधून काढू।